लाज वाटा. लाखो लोक आहेत हे जे म्हातारीत काम करतात. माझ्या जत मतदारसंघातली आहेत, आटपाडीतली आहेत, खानापूरची आहेत, शिराळ्याची आहेत, कवटेमंगळची आहेत, सांगोल्याची आहेत, मंगळवेढ्याची आहेत, मान खटाव फलटणची लोक आहेत. मग परत मराठवाड्यामध्ये जात आहे हे लोक सगळं, भूम परांडा बीड जिल्ह्यामध्ये जात आहे. आणि कष्ट करणारी लोक आहेत, त्यांचेही पैसे खाते लोक. आणि म्हणून आपल्या संघटनेकडे बघून अनेक कर्मचाऱ्यांना वाटतंय की आपण यांच्यासोबत जाण्याची आवश्यकता आहे. जे कर्मचारी इतर संघटनांमध्ये काम करतायत त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, जर तुम्हाला कामगारांचं हित बघायचं असेल तर तुम्ही आमच्या संघटनेशी जॉईन व्हा. तुम्हाला त्या संघटनेच्या इमेवात फिरायचं आहे, तुम्हाला काहीतरी पावती गोळा झाल्यानंतर पैसे खिशात घालायचे आहेत तर त्या संघटनेत काम करा. त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. तुमच्या अधिकाऱ्यांचं संगत मत आहे. कुठल्या एखाद्या कर्मचाऱ्याला जरा पिळवणूक केली का त्याकडे 10,000 रुपये घ्यायचे आहेत, त्यातले 2,000 अधिकाऱ्याला द्यायचे आहेत, 8,000 तुम्हाला घ्यायचे आहेत, तर तुम्ही त्या संघटनेत काम करा. आमच्या संघटनेत जर तुम्हाला काम करायचं असेल तर एसटी कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावरती फक्त हसू 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 आणि त्याच्या चेहऱ्यावरती आमच्यामुळं. आता तुम्ही बोलताय ना अरे संघटनेमुळे आमचं नुकसान झालं, संघटनेमुळे तुमचे करार झाले नाही, 4-4, 5-5 करार झाले नाहीत, मग संघटना झोपा काढत होती का? या संघटनेवरती का? आमच्यावरती किती टीका आहे. अरे एसटी कर्मचाऱ्यांचा विषय म्हणजे आमच्यावरती सगळे विरोधक फोडायचे. एसटी कर्मचाऱ्याला फसवून आले, एसटी कर्मचाऱ्याच्या विलीनीकरणाचं काय, त्याला माहित नाही विलीनीकरण कसं होतंय काय होतंय, तो असाच बघतोय आम्हाला सोशल मीडियावर. आम्ही सहन केलं. जवळपास 3 वर्ष आम्ही या लोकांच्या टीका सहन केल्या. एसटी कर्मचाऱ्याचं म्हणणं नाही, पण दुसरे पक्षवालेच आम्हाला टीका टिप्पणी करायची. एसटी वाल्यावर फसवून आम्ही काय फसवलं कुणाला? आम्ही काय तुमचा रुपये घेतला, आम्ही काय तुम्हाला फसवलं, काहीच नाही. आम्ही ज्या दिवशी बाहेर पडलो आंदोलनाची एक पद्धत आहे. अरे सदाभाऊनी 200, 400, 500 आंदोलन केली. त्यांना माहित आहे ना 300 रुपयेवरनं 3,000 पर्यंत उसाचा दर नेलाय. ते काय येडे का? 8 रुपये दुधाचा दर होता, त्याचा 30-35 वरती नेलाय. त्याचं सगळं श्रेय सदाभाऊला जातं. लाखो लोकांना करोडो रुपयाचा रोज फायदा होतो. आम्ही आंदोलन करतो म्हणजे असं कुठं तरी टीव्हीवरती दिसण्यासाठी कामं करत नाही. ज्या दिवशी आम्ही आंदोलनामध्ये देवाभाऊला भेटलो, विरोधी पक्ष नेते होते, की आपल्याला एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी नेमकं काय करता येतंय, त्यांना हा फॉर्म्युला दाखवला. त्यांच्याशी चर्चा केली, एकदा नाही 5 वेळा केली. किती वेळा? 5 वेळा केली. परिवहन मंत्री तत्कालीन अनिल परब यांच्याशी चर्चा केली. तेव्हाचे सगळे सभापती वगैरे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मग याच्यापेक्षा दुसरं काही बेस्ट देता येणार नाही असं जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही त्या आंदोलनातून बाहेर पडलो. आता आम्हाला महाविकास आघाडी आम्ही विरोधात होतो का नाही? आम्हाला तुम्ही बसल्या वेळेला तंगोत आला असतं ना सरकारला काय करायचं होतं ना. आमचं काय, आमचं वैयक्तिक काय नुकसान होणार होतं का? आणि तुमच्याबरोबर थांबावं लागलं असतं एवढंच. परंतु सरकारनं ज्या दिवशी मान्य केलं की बाबा आम्ही एवढं देतो, आम्ही त्या दिवशी आंदोलनातून माघार घेतली. तुम्ही तिथं गोंधळ घालण्याच्या तयारीत होता आझाद मैदानावरती. आम्ही ओळखलं त्यांच्या पुढे काही भूमिका घेण्याची काही आवश्यकता नाही. सदाभाऊला मी सांगितलं त्यांच्या नादाला लागू नका, आपण आपलं बाहेर पडू. आणि विधान भवनाच्या तिथं आम्ही आमची भूमिका घेतली. आता त्या दिवशी आमच्यावर टीका झाली, आम्हाला सोडून गेले. अरे पण तुम्ही तिथं बसला, परत काय केलं? काहीच केलं नाही ना. अरे प्रत्येक कुठं जायचं आणि कुठं थांबायचं हे आंदोलनकर्त्याला समजलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि म्हणून आम्ही नेहमी आंदोलन करत राहतो. आता आपण आंदोलन केलं, कोणा केस झाली का? ज्या केसेस झाल्या त्या आमच्या कार्यकर्त्यावरती झाल्या. तुम्ही बघा मुंबईमध्ये ज्या 2 केसेस झाल्या, परिवहन महोदय यांच्या मंत्र्याच्या बंगल्यासमोर गेले म्हणून एक केस झाली, आणि मंत्रालयावरती आपल्या महिलांनी मुंबईचा मोर्चा काढला त्यांच्यावरती केस झाली. त्यामध्ये तुम्ही कोणी कर्मचारी होता? मी त्या पीआयला फोन करून सांगितलं की एकाही एसटी कर्मचाऱ्यावरती तुम्ही केस टाकू नका, जी काही केस असेल ती माझ्यावरती आणि सदाभाऊच्या वरती टाका. असे आम्ही कार्यकर्ते आहोत. आवाजाची गरज पण नाही, पण आपल्याला एक आदर्श संघ काय असतो, संघटना काय असते हे एसटीच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचं आहे की जेणेकरून मुंबईतले बेस्ट कर्मचारी आहेत त्यांचे काय अडचणी आहेत ना. हे जे सगळे छोटे छोटे कामगारांचे घटक आहेत